महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते। इयत्ता 6वी विषय इतिहास आणि पाठ आहे 10वा पाठ प्राचीन भारत संस्कृती। मुलांनो, आज आपण इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 800 या कालखंडातील प्राचीन भारतातील संस्कृती विषयीची माहिती घेणार आहोत। म्हणजेच प्राचीन भारताची सांस्कृतिक माहिती घेणार आहोत। यासाठी आपण पहिल्यांदा संस्कृती म्हणजे काय ते जाणून घेऊया। ज्ञान, धर्म, श्रद्धा, कला, नैतिकता, कायदे, परंपरा, या ज्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी मनुष्य समाजाचा एक घटक म्हणून शिकत असतो आणि आचरणात आणत असतो, त्यालाच संस्कृती असं म्हणतात। भाषा आणि साहित्य। प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती। म्हणजे कोणत्याही प्रकारचे लिहून ठेवलेलं साहित्य होय। मग त्याच्यामध्ये ग्रंथ, नाटकं, कविता, कादंबऱ्या यांचा समावेश होतो। प्राचीन भारतात संस्कृत, अर्धमागधी, पाली, तमिळ अशा भाषांमधूनही साहित्य निर्मिती झाली। धार्मिक साहित्य, महाकाव्य, कथा साहित्य, व्याकरण ग्रंथ, नाटकं इतरही अनेक प्रकारच्या लेखनाचा त्यात समावेश आहे। यातील एक महत्त्वाचा साहित्य प्रकार आहे म्हणजे संगम। मुलांनो, संगम म्हणजे काय तर संगम यामध्ये संगम याचा अर्थ होतो संघ, विद्वान साहित्यिकांचा संघ किंवा विद्वान साहित्यिकांच्या सभा। मग ही जी सभा भरत असते त्या सभेला संगम असं म्हटलं जाईल। अनेक विद्वान साहित्यिक जे होते ते आपण लिहिलेल्या कथा, नाटकं, महाकाव्य हे या ठिकाणी जमा करीत असत। अशा संकलित झालेल्या साहित्याला संगम साहित्य असं म्हटलं जाईल। हे संगम साहित्य जे आहे हे तामिळ भाषेतील सर्वात प्राचीन असं साहित्य आहे। मेकलाई व सिलप्पदिकरम ही जी दोन पुस्तकं आहेत यामधून आपल्याला दक्षिण भारतातील राजकीय व सामाजिक जीवनाची माहिती मिळते। धार्मिक साहित्य। जैनांचा आगम ग्रंथ, बौद्धांचे त्रिपिटक आणि हिंदूंची भगवद्गीता हे अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आहेत। आगम ग्रंथ हा जैनांचा धर्मग्रंथ असून तो अर्धमागधी, शौरसेनी व महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिलेला आहे। देश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आलेला आहे। या ग्रंथामध्ये त्यांनी अहिंसा या तत्वाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की शांती आणि आत्मनियंत्रण हीच खरी अहिंसा आहे आणि जियो और जीने दो म्हणजे जगा आणि जगू द्या हा संदेश त्यांनी त्यातून दिलेला आहे। त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या प्राण्यांविषयी सन्मान याला सुद्धा अहिंसा असं म्हटलेलं आहे।
महापुराण, चरित्रे, कथा ह्या ज्या गोष्टी आहेत या अपभ्रंश भाषेत सुद्धा वाङ्मय आहे. अपभ्रंश भाषा म्हणजे ही अभिरांची भाषा होती. अभिर जमात जी आहे ती गुजरात, कोकण, विदर्भात स्थायिक झालेली होती. मराठी काव्यात असणारी अंत्य यमक पद्धती जी आहे ती ह्या अपभ्रंश भाषेपासून मराठीने स्वीकारलेली आहे. सिद्धसेन दिवाकर यांनी न्यायशास्त्रावरील समई सुत्त हा प्राकृत ग्रंथ लिहिला. तर विमल सुरींनी पौंचर्य या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे. हरिभद्र सुरींचा समरा इच्छ कहा व उद्योतन सुरींचा कुवलय माला कहा हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. त्रिपिटक. त्रिपिटकामध्ये 3 भाग आहेत. बौद्धांचा हा धर्मग्रंथ, त्याचे 3 भाग आहेत. पिटक म्हणजे पेटी होय. या ठिकाणी पिटकचा अर्थ विभाग असा होतो. लिहिलेला आहे. सुत्त पिटक यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहे आणि या वचनांना सुक्ते म्हणतात. विनय पिटक. येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. या विनय पिटक मध्ये बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत. यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. त्यांचे स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा म्हणजे अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आणि स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या आहेत. त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित केलेल्या आहेत आणि या गाथा पाली भाषेत आहेत. जैनांचा आगम ग्रंथ, बौद्धांचा त्रिपिटक हे जे ग्रंथ आहेत त्यांच्या धर्माचं तत्वज्ञान सांगणारे याची आपण माहिती घेतली. आता आपण हिंदूंचा जो धर्मग्रंथ आहे भगवद्गीता त्याच्याविषयी आपण माहिती बघूया. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. कौरव व पांडव यांचे कुरुक्षेत्र येथे जे युद्ध झाले त्याचे वर्णन या ग्रंथाच्या सुरुवातीला. याच वेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश सुद्धा सांगितला आहे. त्यामध्ये काम करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका, मनावर नियंत्रण ठेवा, वासना, क्रोध व मोहापासून स्वतःला दूर ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे. मृत्यू हा सर्वांना आहे, कोणीही अमर नाही, अशा प्रकारचा उपदेश जो आहे तो या भगवद्गीतेमध्ये केलेला आहे. अध्याय आणि 700 श्लोक आहेत. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. त्यांचा जन्म केरळ येथे झाला. त्यांचे वडील शिवभक्त होते.
त्यांच्या जन्मापूर्वी भारतात जैन व बौद्ध धर्माचे वर्चस्व होते. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला. वैराग्य म्हणजे मोह, मत्सर आणि राग यांचा त्याग करून आपले जीवन जगणे. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर त्यांनी भाष्य लिहून, म्हणजे त्या ग्रंथातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सोप्या करून त्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. त्यांनी चारही दिशांना मठांची स्थापना केली आहे. उत्तरेला बद्रीनाथ, पश्चिमेला द्वारका, पूर्वेला गोवर्धन तर दक्षिणेला शृंगेरी अशा ठिकाणी हे 4 मठ आहेत. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्यने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची त्यात सविस्तर चर्चा आहे. त्यामध्ये राज्याची कर्तव्य कोणती आहेत, मंत्री निवडण्याचे निकष कोणते, मंत्री कसा निवडावा, कोणत्या खात्याचा मंत्री कसा निवडावा याचा निकष, संरक्षण व्यवस्था, राज्याची संरक्षण व्यवस्था कशी असावी, किल्ल्यांचे प्रकार, सैन्याची रचना, म्हणजे ज्या वेळेला आपण युद्धभूमीवर लढतो तेव्हा कशा कशा प्रकारे आपण सैन्याची रचना करायची असते, त्या सैन्यांच्या रचनेचे प्रकार, न्यायदान पद्धती, हे कुठल्या गुन्ह्यासाठी कुठली शिक्षा द्यायची याला म्हणतात न्यायदान पद्धती, त्या शिक्षेचे प्रकार, या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये केलेली आहे. व्याकरण ग्रंथ. प्राचीन काळात जसे वेगवेगळ्या धर्माचे धर्मग्रंथ होते तसेच, म्हणजे जसं आपण म्हणलं जैनांचा आगम ग्रंथ, त्रिपिटक बौद्धांचा ग्रंथ, हिंदूंचा भगवद्गीताचा ग्रंथ, तसाच संस्कृत भाषेच्या व्याकरणाबद्दलची माहिती देणारा अष्टाध्यायी हा ग्रंथ होता आणि हा ग्रंथ पाणिनी या महान व्याकरणकाराने लिहिलेला होता. हा जो ग्रंथ आहे हा संस्कृत व्याकरणाचा प्राण ग्रंथ मानला जातो. म्हणजे व्याकरणासंबंधीचा कोणताही प्रश्न, कोणतीही अडचण जी आहे ती या ग्रंथानुसार सोडवली जाते आणि या ग्रंथात सांगितल्याप्रमाणेच त्यांचा विचार केला जातो. महाभाष्य. या ग्रंथातील, म्हणजे आता जो आपण अष्टाध्यायी ग्रंथ जो आहे त्या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण सांगणारा दुसरा महाभाष्य नावाचा ग्रंथ हा पतंजली या लेखकाने लिहिला आणि अभिजात महाकाव्ये. रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचलेले आहेत. या काव्यामध्ये किंवा या कथेमध्ये नायक आहेत श्रीराम, त्याचप्रमाणे सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण या व्यक्तिरेखा सुद्धा आपल्याला या महाकाव्यात पाहायला मिळतात. महाभारत. या महाभारताची रचना जी आहे ती व्यासांनी केलेली आहे. श्रीकृष्ण आणि त्यांचा उपदेश सांगणारी गीता महाभारतात आहे. या ठिकाणी कौरव पांडवांचं युद्ध जे आहे त्या युद्धाचं वर्णन या महाभारतात केलेलं आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण व त्यांचा उपदेश सांगणारी गीता ही सुद्धा महाभारतात आहे. या महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे चांगले वाईट असे दर्शन घडते. म्हणजे काम, भय, लोभ, ईर्ष्या, चोरी, क्रोध, अहंकार, मोह, द्वेष, असत्य, या ज्या गोष्टी आहेत, हे जे विकार आहेत, ह्या ज्या मानवी भावभावना आहेत, त्यांचे परिणाम कुठले हे आपल्याला महाभारतात बघायला मिळतं. कला.
यांच्यातील परंपरा पाहत असताना सुद्धा एखादा कालखंड असा असतो की पुढील कालखंडातही त्याचा गौरव हा अबाधित राहतो, कायम राहतो. कालखंडात ज्या कला निर्माण झालेल्या असतात त्या कलांना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश व कुमार संभव किंवा भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपाल वध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्ये विख्यात आहेत. नाटक, गायन, नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा जी आहे ती परंपरा किंवा ती कला फार प्राचीन आहे. नाट्यशास्त्र या भरत मुनींनी लिहिलेल्या ग्रंथात या कलांची सविस्तर चर्चा केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन त्याचे लोकांसमोर सादरीकरण म्हणजेच नाटक होते. प्राचीन काळातील संस्कृत भाषेतील नाटकांमध्ये भास या नाटककाराचे स्वप्न वासवदत्तम व कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल यासारखी अनेक नाटके सुप्रसिद्ध आहेत. आता आपण माहिती बघूया कथा साहित्य. भारतात कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनातून शिक्षण देण्यासाठी केला जातो. पैशाची ही जी भाषा होती ती भाषा पश्चिम आणि उत्तर भारतामध्ये प्रचलित होती. या भाषेत गुणाढ्य या कथाकाराने बृहत कथा नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो अतिशय प्रसिद्ध आहे. मुलांनो, तुम्ही पंचतंत्रातल्या गोष्टी ऐकता, हा त्याचाच एक भाग आहे. या पंचतंत्राला नीतिकथांमध्ये पहिलं स्थान आहे. या पंचतंत्राचा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं भाषांतर अनेक भाषांमध्ये झाले आहे. त्याचप्रमाणे जातक कथा सुद्धा होत्या. जातक कथा म्हणजे त्रिपिटक या ग्रंथातील सुत्त पिटकातील 10वा भाग होय. या कथांमध्ये बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा आहेत. याच्यात जवळजवळ 600 कथा संग्रहित केल्या आहेत. या कथांच्या माध्यमातून नैतिकता व धर्म समजवण्याचा प्रयत्न केला आहे. लोकजीवन. प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतातील लोकांचा आर्थिक स्तर हा व्यापारामुळे समृद्ध झाला होता. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. भारतीय समाज हा विविध जातींमध्ये विभागला होता. कलाकार व कारागीर यांच्या संघटना होत्या, त्यांना श्रेणी म्हणत. सागरी आणि खुष्कीच्या मार्गाने म्हणजे रस्त्याने दोन्ही प्रकारे हा व्यापार चालत असे. त्यामध्ये तलम कापड, हस्तिदंताच्या वस्तू, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात मुख्य मागणी असे. भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती. अन्नापासून किंवा त्या धान्यापासून बनवलेले विविध पदार्थ, त्याचप्रमाणे मासे, दूध, तूप, फळे, मांस यांचाही लोकांच्या आहारात समावेश होता. प्रामुख्याने
सुती वस्त्रे वापरत, तसंच लोकरीची आणि रेशमी वस्त्रेही वापरत होती. ही वस्त्र साधारणपणे आजचं धोतर, उपरणे, मुंडासे, साडी या प्रकारचीच होती. कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्र आयुर्वेद असं म्हटलं जातं आणि आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान आणि रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केला जातो आणि त्याच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला होता. त्याच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य. त्याप्रमाणे चरक संहिता हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती लिहिलेली आहे आणि हा ग्रंथ आयुर्वेदाचे आचार्य महर्षी चरक यांनी लिहिलेला आहे. हे जे महर्षी चरक आहेत ते भारतीय आयुर्वेदाच्या मूळ प्रवर्तकांमध्ये गणले जातात. यांनीच इसवी सन पूर्व 300 ते 200 मध्ये आयुर्वेदातील चरक संहिता हा महत्वाचा ग्रंथ लिहिला. यांना त्वचा डॉक्टर असंही म्हटलं जातं. आचार्य चरक यांनी शरीरशास्त्र, गर्भधारणा, रक्त संक्रमण, औषधोपचार इत्यादी विषयांवर गंभीर संशोधन केले आणि मधुमेह म्हणजे डायबेटिक, क्षयरोग म्हणजे टीबी, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग इत्यादी आजारांचे निदान व उपचाराबद्दल अमूल्य ज्ञान सांगितलं आहे. त्याप्रमाणे हे जे चरक होते हे कुशाण राजाच्या दरबारी होते. चरक संहिता जी त्यांनी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये सूत्रस्थान, त्यात रोगोपचाराचे सामान्य स्वरूप काय, आहार कोणता असावा, वैद्याची कर्तव्य या संबंधी सामान्य विचार आहेत. त्याच्यानंतर निदान स्थान आणि मुख्य अशा 8 रोगांवरील निदानांचा विचार आहे. विमान स्थान रस, पथ्यापथ्य, सामान्य निदान, इतर वैद्यकीय आधारभूत सिद्धांत यात आहेत. शरीर स्थान यात शरीर रचना आणि गर्भविद्या आहे. इंद्रिय स्थान जे आहे यात निदान आणि परिणाम यांचा विचार आहे. तर चिकित्सा स्थान यात चिकित्सेचे तपशीलवार वर्णन आहे. कल्पस्थान आणि सिद्धांतस्थान यातही सामान्यपणे चिकित्सा सांगितलेली आहे. सुश्रुत. सुश्रुत हे प्राचीन भारतातील शल्य विशारद होते. त्यांनी 300हून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि त्यासाठी 120हून अधिक हत्यारं तयार केली होती. हांचा जो ग्रंथ आहे सुश्रुत संहिता, या ग्रंथामध्ये शस्त्रक्रियांचं म्हणजे ऑपरेशनांचं 8 भागात वर्गीकरण केलं गेलं आहे. त्याच्यामध्ये आहे छेदन. छेदन म्हणजे काय, तर कुठल्याही प्रकारचा अवयव कापणे. त्याच्यानंतर भेदन म्हणजे मानवी शरीराला किंवा त्यांच्या कुठल्याही अवयवाला शस्त्रक्रिया करण्यासाठी जितक्या खोलपर्यंत कापावं लागतं त्या कापण्याच्या शल्यक्रिया तंत्राला भेदन म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे लेखन. लेखन म्हणजे काय माहिती का, स्क्रॅपिंग म्हणजे काही वेळेला आपल्या भाग, शरीरावरचा भाग करवडून काढला जातो ऑपरेशन मध्ये, त्याला म्हणतात लेखन. त्याला स्क्रॅपिंग किंवा स्कॅरिफिकेशन. त्याच्यानंतर आहे आहरण. आहरण म्हणजे एक्स्ट्रॅक्शन, एखादी जो भाग असेल तो खेचून बाहेर काढणे, त्याला म्हटलेलं आहे आहरण. त्यानंतर आहे व्याघन. व्याघन म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात पंक्चरिंग, म्हणजे एखाद्या टोकदार शस्त्राने, ऑपरेशनच्या शस्त्राने छेद घेणे, त्याला म्हणतात पंक्चरिंग. नंतर आहे इसण. इसण म्हणजे प्रोबिंग. आणि त्यानंतर आहे खणन. खणन म्हणजे काय, तर दूषित रक्त किंवा पू जो आहे तो बाहेर काढण्याच्या प्रकाराला म्हणतात खणन. नंतर शिवण. शिवण याचा अर्थ टाके मारणे. म्हणजे अशा प्रकारे या ज्या 8 गोष्टी आहेत की ज्या आता सुद्धा ऑपरेशन मध्ये केल्या जातात, ह्या त्यावेळेला सुश्रुताने केलेल्या आहेत.
गंगा नदी काठी आजच्या वाराणसी परिसरात त्यांनी ह्या विद्येचा अभ्यास केला. या त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना शल्यक्रियेचे पितामह असं म्हटलं जातं. विविध प्रकारचे गोळे, ट्यूमर किंवा शरीरांतर्गत बाहेरून झालेले इजा, अस्थिभंग म्हणजे फ्रॅक्चर, बाळंतपणातील त्रास यासाठीची शल्यक्रिया, आतड्यांची शल्यक्रिया आदी शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या सुश्रुतांनी विकसित केलेल्या आहेत आणि त्यांना कॉस्मेटिक सर्जरीचे जनक समजलं जातं. ज्या वेळेला औषधोपचाराने रोगी ठीक होत नाही तेव्हा काही रोगात शल्यक्रिया आवश्यक असतात असं सुश्रुतांचं म्हणणं होतं. अर्बुद, गंडमाला, मूळव्याध, मूत्राश्रमणी, गुदभ्रंश, स्तनरोग इत्यादी व्याधींमध्ये कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियांचं वर्णन त्यांच्या सुश्रुत संहिता या ग्रंथात केलेलं आहे. शस्त्रक्रियेच्या आधी काय तयारी करायची, इतर प्रक्रिया, शस्त्रक्रियेतील मर्म, त्याच्यानंतर शस्त्रक्रियेनंतर करायचे उपाय याची पण माहिती होती. शस्त्रक्रियेनंतर जखम शिवण्यासाठी रेशीम, गुळवेल किंवा अस्मांतक वृक्षाचा धागा वापरतात. म्हणजे या सुश्रुतांनी हजारो वर्ष आधी शस्त्रक्रियेचा पाया घातलाय. युरोप, अरबस्थान, ग्रीस, कंबोडिया आणि इंडो चायना येथे 9व्या आणि 10व्या शतकात सुश्रुतांचे नाव माहिती झाले. अरबस्थानातील वैद्य राजी यांनी सुश्रुतांच्या ग्रंथातून शल्यक्रियेचे तंत्र माहीत झाल्याचा उल्लेख त्यांच्या ग्रंथात केलेला आहे. या ग्रंथामध्ये सूत्रस्थान, निदानस्थान, शारीरस्थान, चिकित्सास्थान आणि कल्पस्थान असे 5 भाग आहेत. आणि या ग्रंथांचं संपादन जे आहे ते नागार्जुन या रसायन तज्ञांनी केलेलं आहे. हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाची लॅटिन, जर्मन आणि इंग्लिश भाषात भाषांतरे प्रसिद्ध झालेली आहेत. त्याचप्रमाणे या ग्रंथाचं अरबी भाषेमध्ये सुद्धा रूपांतर झालेलं आहे. त्याचं नाव आहे किताब-इ-सुसूद. तर आहे वाघभट्ट. या वाघभट्टांविषयी सांगण्याच्या आधी छोटीशी गोष्ट सांगते की भगवान श्रीकृष्ण जेव्हा आपल्या परम निवासस्थानात गेले तेव्हा कलियुगने सृष्टी संपूर्ण व्यापून टाकली होती आणि त्याचा परिणाम हळूहळू दिसून येऊ लागला होता. कलियुगात मानवाला कसे त्रास भोगावे लागतात याचं वर्णन या श्रीमद भागवत पुराणात केलेलं आहे ना. मग त्यात त्यांनी सगळं सांगितलं की लोकांमध्ये कसे कुविचार वाढतील, मग अशा वेळेला मनुष्य चांगलं आरोग्य कसं मिळवू शकेल आणि सगळ्या रोगांपासून मुक्त कसं होईल हे जाणून घेण्यासाठी भगवान धन्वंतरी यांनी एका सुंदर पक्ष्याचे रूप घेतलं आणि त्यावेळेच्या प्रसिद्ध वैद्यांच्या घरी जाऊन ते 3 प्रश्न विचारायचे. कोरुक 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 म्हणजे काय की कोण निरोगी आहे. वैद्य जे होते ते पक्ष्यांचं सुंदर रूप पाहून आनंदी व्हायचे, परंतु त्यांच्याकडे या 3 प्रश्नांची उत्तरं नव्हती. शेवटी एक दिवस हे धन्वंतरी सिंधू प्रदेशातील रहिवासी असलेल्या वैद्याच्या घराच्या प्रांगणात झाडावर जाऊन बसले आणि त्याला 3 प्रश्न विचारले. कोरुक कोरुक कोरुक. पक्ष्याचं ते सौंदर्य बघून या वैद्याने पहिल्यांदा त्याला प्रणाम केला. त्याच्यासमोर फळे आणि पाणी ठेवले आणि त्याला समजलं की हा पक्षी काही सामान्य पक्षी नाही. आणि पण त्या पक्षाने ते पाणी प्यायले नाही किंवा फळंही खाल्ली नाही. त्याने पुन्हा 3 प्रश्न विचारले. तेव्हा त्या वैद्याने त्यांना उत्तर दिलं की हिताभूक. हिताभूक म्हणजे अशी व्यक्ती जी फायदेशीर, पौष्टिक आणि अनुकूल आहार घेते. मिताभूक म्हणजे जी व्यक्ती परिपूर्ण आहार घेते. आणि अशाकभूक म्हणजे जो व्यक्ती हिताभूकही आहे आणि मिताभूकही आहे आणि आपल्या प्रकृतीनुसार ठरलेल्या वेळेस संतुलित प्रमाण आहार घेतो तोच निरोगी राहतो. हे त्या वैद्याचं उत्तर ऐकल्यावर तो पक्षी म्हणजे धन्वंतरी खुश झाला. त्याने फळं आणि पाणी स्वीकारलं आणि ते त्या वैद्याला म्हणाले की सक्षम वैद्याच्या परीक्षेसाठी पक्षीचा रूप घेऊन मी संपूर्ण भारतभर फिरतोय, पण आज मला तुमच्यासारखा आयुर्वेदाचा ज्ञानी भेटला. मुला तू लोकांच्या हितासाठी अष्टांग आयुर्वेद तयार कर, असं म्हणत पक्षाच्या रूपात आलेल्या भगवान धन्वंतरी आशीर्वाद देऊन निघून गेले. आणि हा जो वैद्यराज होता, हा वैद्यराज म्हणजे थोर आयुर्वेदाचार्य चरक
यांचे शिष्य आचार्य वाग्भट, त्यांनी अष्टांग हृदय आणि अष्टांग संगम असे 2 आयुर्वेदाचे ग्रंथ लिहिले. रसरत्नाकर या पुस्तकात आसवन म्हणजे डिस्टिलेशन, द्रवण म्हणजे लिक्विफिकेशन, संप्लवन म्हणजे सब्लिमेशन या क्रियांचं वर्णन आहे. या व्यतिरिक्त नागार्जुनाने उत्तर तंत्र व आरोग्य मंजिरी हे आयुर्वेदावरील ग्रंथ, कक्षभूत तंत्र, योगसर, योगाष्टक ही पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.